काय व काय करताय आता? त्या पानासंग बोलता होय? तेवढंच राहिलं होतं. मला लय आवडतं बघ हे बेलाचं पान. आता त्यात आवडण्यासारखं काय आहे? अगं एका देठाला आलेल्या 3 पानात त्रिलोक साठलेला आहे. हेच पान लोक भक्तिभावानं चरणावर वाहत्यात. झालं का तुमचं सुरू? अव काय चाललं हाय? आता काय झालं? अव कंच्या जगात असता तुम्ही? कोण म्या? डोळ्यांनी दिसत नाही अशा जगात. हे बघा, मला उगा चिडायला लावू नका, नाही तर आत्ताच्या आत्ता जाऊन आजीला आजीला सांगते. नग नग बाला नग सांग, नाहीतर आत्ता मला काटेन मारा येईल इकडं. सत्य अगं एवढं चिडाय काय झालं? ना काय वांगाळ बोललो हाय वय? अगं गंगा जमुनाच व्हायला लागले की डोळ्यातनं तुझ्या. बर बाबा चुकलं माझ, बस पुण्यांदा नाही करायचं असं. पुण्यांदा तू म्हणशील तस. माझ्या म्हणण्याला हाय का काय कवडीची किंमत? समजा तुमच्या म्हणण्यानुसार तर होत आहे. हे असं आहे बघ. आता हे समजा मी तुला विचारूनच करतो आहे ना व? हा, मेंढ्या आणल्या, गाई घेतल्या, उद्या त्यासनी घेऊन बाहेर चरायला जायचा. हे समजा तुला सांगूनच करतो आहे ना व म्या? वय पर त्यावर कुठेला ध्यान हाय? याला भेटायला जायचंय, त्याला भेटायला जायचंय, हेच चाललं आहे की. आता तर लोकांची चावडी पार गुरांच्या गोठ्या पतूर आली आहे. अगं शब्दांत जोडलेली माणसं आहेत, मायानं जवळ येतात, चांगलंच आहे की. अहो पर त्याच्या पायी आपली कामं सोडून जायची काय गरज आहे? सत्य मी आलोच. हाय का असं हाय तुमचं? आलोच. अहो पर बहिरी अहो असं का बघतायत? वाईट खबर घेऊन आलायस ना? पर तुम्हाला कस काय समजलं? समजतं, सगळं समजतं मला. असं आहे वय? मग हे बी समजलं असेल का काय खबर घेऊन आलो आहे? नाही, वाईट खबर घेऊन आलायस एवढं समजलं. मला काहीतरी जाणवतच होतं. गोंधळच आहे बाबा डोक्यात. नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय आहे तेच कळा ना मला. म्हणजे खरंच तुम्हाला काही येतं का? खरंच तुम्हाला काही समजतं का? हेच समजा ना मला. मंगळू, सगळं येतं मला. मला काय देवप्पा समजला? अरे त्याचा गुरु आहे मी. होय की, मी कुठं म्हणलं की तुम्हाला येत नाही म्हणून? म्या म्हणलं का मला समजत नाही? म्या याला आहे, मंगळू आहे ना? काय सांगायला आलास ते सांग. पंच त्याच्या दोस्ताला घेऊन आला होता आपल्याकडं, हवा आहे ना? हा, तो पाटील, त्याची बायको आणि त्याचा मुलगा विक्रम. विक्रम पंचाना त्याच्यासाठी पोरगी बघितली होती. काय हा पंच आपल्याला आडवा चाललाय की काय? तसं नाही हो, पंचानच पाहिली पोरगी, पर त्या पाटलाला असं सांगितलं का भैरीने पोरगी पाहिली. मग त्या पुरीचा बाप पाटलाला भेटायला त्याच्या घरी आला होता. चांगली बोला चाली झाली, पर मध्येच बर काय झालं? पर काय आवाज त्याला बाहेर कुठं तरी काहीतरी समजलं. त्याला कळलं का ह्याच्या पोराला लगीन करायचं नाही, संसार करायचा नाही. म्हणून त्यांनी त्या पंचाला आशा दिल्या. म्हणला अरे पंचात. हे मंगळू, तू स्वतः ऐकलंस का? मी ऐकायची काय गरज आहे? तर त्यानं सांगितलं आहे की.
काहीतरी करायला हवं. मग भैरी काय भैरीनं शपथ केला आहे तो लगीन तर व्हायच पाहिजे. होणार. कुठलीही गोष्ट अशी लगेच होत नसते. थोडा वेळ लागेल पण काम होणार. हा भैरी त्या 5 लाखच्या पोरामध्ये काही घोळ आहे का? माहित नाही पण त्याला लग्न करायचं नाही एवढं मात्र खरं. त्याचा समजासनीच ठाव आहे की, पर का लगीन करायचं नाही ते कोणालाच ठाव नाही. बघू करून टाकू त्याचं लग्न. होय करायच पाहिजे. तू कुणाला काही सांगू नकोस. आणि हो तो तात्या जे काही सांगतो त्याच्यावर जास्त विश्वास ठेवायला नको. हा काय केला त्यानं? सध्या तो त्या बाळू बरोबर राहतोय. त्या बाळूने त्याच्यावर करणी केली असेल म्हणून तो जे काही सांगतो ते किती खरंय की खोटं हे आधी बघायला हवं. मग ते कसं बघायचं? का जाऊन त्या पाटलाला विचारू काय खरं आहे बाबा, नेमकं खोटं काय आहे सांगा आम्हाला. पहिरीला कळाना मला कळाना. तू काही करू नकोस. मला सगळं समजतं काय खरं आणि काय खोटं ते. हो समजत काळ वैरी संपवतो समजा वैरी. देवा पाटली बाई लवकर या. अहो काय झालं कावया? काय झालं म्हणजे जीव द्यायला चालला होता. अरे देवा, अरे काय रे विक्रम? अहो मी होतो म्हणून बरं नाही तर होत्याचं नव्हतं झालं असतं. अरे विक्रम काय रे येडेगत? हा मग काय करू? अरे काळजी करू नका, समजा नीट होईल. काय बी नीट होणार नाही. मला ठाव आहे माझ्यामुळे तुमच्या समजांचा अपमान होतोय. अरे तसं काय बी नाही र. अरे ही रागात बोलते ते मनावर घेऊ नको. मला ठाव आहे मी तुम्हासनी नको आहे. काय बोलत तुला? अरे हे बघ नको असता, हा नको असता यांनी तुला वाचवलं असतं. अरे उगाच काय येडेगत विचार करतोय? अरे हा विचार करायचा अगोदर माय बापाचा विचार करायचा ना आधी, त्यांचं काय होणार आहे म्हणून. तुम्ही विचार केला त्याचा? मी काय विचार करत नाही सांगा ना. काय काय केलं नाही याच्यासाठी आणि तुम्ही मलाच बोलता का? आता हे बघा उगा वाद नग विक्रम. मी तुझं लगीन लावून देईन आणि तुम्ही याच्यात अजिबात पडायचं नाही. काय करायचं ते माझं मी बघीन. तुम्ही माय लेक काय गोंधळ घालायचं घाला, फक्त याचं लगीन लावा म्हणजे झालं, मी मिटलो. आपण काय करताय विक्रम? अरे काय रे येडेगत? ए माय रडू नग. मी इथं ठाण मांडून उभा आहे ना व. काय बी होत नाही बघ तुझ्या लेकराला. असं समज की तुझी परीक्षा आहे, वाट अवघड आहे. फक्त अजिबात ढळू देऊ नग, त्याचं फळ लवकरच मिळेल तुला. ए मावशे ये ना. काय रे? कुठे चालल्या? कामाला चालले. तू कुठे चाललाय? मी बाळू मामाकडे चाललो आहे बघ.
बाळू मामा. होय बाळू मामा, लय मोठा माणूस आहे बघ. समधी काम करतोय म्हणे, कधी कुणाला रिकाम्या हाती महागारी जाऊ देत नाही बघ. होय का? बरं चल जातो मी, उशीर झालाय लय. अय्यो देवरे, मालकीन बाईला सांगायला पाहिजे. बाळू, अय बाळू. सदा, अरे इकडं कुठं? अरे आलो होतो या अंगाला, तू दिसलाच म्हणलं बोलावं. बोल की. अरे आता माझ्या ध्यानात आलं बघ, तो माधू तुझं का लय गुण गातोय ते. का रे, काय झालं? अरे मागच्या वेळेला ते पाहुण्याचं लिकरू रडतंय म्हणून तुझ्याकडे आलो होतो ना. होय, त्याच काय? अरे तू सांगितल्याप्रमाणे युट्यूबाच्या पायावर तुळशीचं पान ठेवून त्याचा अर्क त्याला खाया दिला बघ. आणि तेव्हापासनं जे रडायचं थांबलं ते थांबलं. गावात समजा ठीक आहेत ना? हा, आता ते पंचाच्या राज्यात ठीकच म्हणायचं. का रे, गुंडप्पा काय बघत नाही का? हा, एवढ्या सहजासहजी कारभार देतो होय तो हातात. समजांची वेळ येते बघ सदा. तर बाळू, तू गावात नाही तर गाव सुन सुन वाटतं या बघ. अजिबात करमत नाही. येऊ का? होय. काय हो मालकीन बाई, असं का बसले? अगं, विक्रमचं लगीन ठरता ठरता पुण्यांदा मोडलं. काय चाललंय तेच समजना. आता कुठे समजा नीट होईल असं वाटलं होतं ग. कसं बळी झालं, काय समजलं? गावातले कोणीतरी कान भरले असतील. होईल सबलं नीट. अगं कवा होईल? तपास तपास झाले, देवऋषी झाले, काय झालंय तेच समजना बघ. मी एक सांगू का? नग, आता काय बी करायची ताकद नाही. समजा महादेवावर सोडून दिलं. अगं, उभ्या आयुष्यात कुणाचं वाईट चिंतन नाही गम्या, तरी बी अशी वेळ आली माझ्या लेकावर. अकोलमध्ये बाळू म्हणून आहे, त्यासनी भेटून बघा. अगं, अक्कोळला जाऊन आलो की. कालभैरी म्हणून आहेत, त्यासनी भेटून आलो. काय झालं? बाळू त्यातलं नाही. समधी तशीच असतात. किती किती आणि काय काय नाही केलं. महादेवाची शपथ घेऊन सांगते, तुमचं काम होईल. या जाईन ग, पण हे काय जाऊ द्यायचे नाही. एवढं समज केल्यावर काय बी झालं नाही, त्याच्यामुळं त्यांचं डोसकं ठिकाणावर नाही. काय बी करा, पर जा. बघते आता, तू एवढं म्हणतीस म्हणजे जायलाच पाहिजे. जाईनच मी. काय पंच, निवांत बसले? यो यो, येतात त्या. मग काय शेतात राबायला जाऊ मी? मी गावचा पंच आहे, पंच. ते बी आहेत म्हणा. नाही म्हणजे पंच आहे तुम्ही गावचे, पण बाकीचे माणसं कुठे? अयो, गावकऱ्यांसोबत काय बोलायचं काही कळत नाही बघ. ते बी आहे म्हणा. आता काय लोकांना बी तुम्हाला बोलायचं कंटाळाच येतो. म्हणजे आता काय वाट राहिला तुमचा? त्या गोऱ्या सरकारने तुमची वाट लावली आणि लोक बी आता तुम्हाला तोंड फिरूनच चालले. काम नाही होत तुमची आता. पण तुमचे दिवस संपले आता. अयो, असं झालं आहे? वय देवत तुमच्या बाजूने नाही. अहो, एक तरी डाव तुमचा सवन पडतो का? एक तरी. आमच्याकडे बघा. अय्यो, तुझ्याकडे काय बघायचं रे त्या? आमच्याकडे म्हणजे बाळूकडे बघा. अय्यो, परत त्याचं कौतुक सुरू केलंस? सांगू नको, नाही चाललो. हे तात्या, नाटक बंद करा. सांग पटकन. हेच का बाळूनं कंच बी काम हातात घेतलं ना, ते होतच. बाळू जर म्हणला ना होईल तर होणारच. आणि जर बाळू नाही म्हणला ना, तर कोणाच्या बापाच्यात हिंमत आहे ते काम करायची. मग अय्यो, तू बोलतो ते सगळं खरं होतं तात्या? होतं, खरंच होतं ना. आता खोटं सांगतो का? म्या नाही तर तुमचा ते भैरी, हा, जा विचारा त्याला जाऊन.
तुम्हाला कोंबड द्या, कापड द्या, पैक द्या, तुमचा पलंग घेऊन गेले, त्या मंगळ्याचे वेगळे चोचले. अरे काम कोणी करायची? अयो हे तर त्या दिवसेंदिवस तुझं धाडस खूप वाढत चाललं बघा. माझं सोडा, जा त्या बहिऱ्याला जाऊन जा विचारा त्याला. कुठं होता? कुठे गेला होता म्हणजे? हातातले काम करायला नको का? हे बघा, चिडू नका उगाच. वाईस बोलायचं होतं तुमच्या संग. बोला, लय प्रश्न विचारतात तुम्ही. आधी तर माझं डोकं दुखायला लागलं इथं. अहो, आपली ती कमल आहे ना, तिथं काय? तिचं काही नाही, म्हणजे ती असं म्हणत होती अक्कोळला बाळू मामा म्हणून आहे ती. अक्कोळ? अहो, ऐका तरी, त्यांच्याकडे गेलो ना तर आपल्या इक्रमच्या लग्नाचं काम होईल. नग, काय गरज नाही, झाला तेवढा अपमान लय झाला. अहो, पर एक शेवटचा उपाय म्हणून करून बघूया की. अहो, शेवटचा म्हणून 1000 उपाय केलेत, काय फायदा झाला सांगा बरं? बाबाकडे जा, वैद्याकडे जा, हकीमकडे जा, काही उपयोग होणार नाही तुम्हाला सांगतो. अहो, पण मग पोराच्या लग्नाचं कसं करायचं? तो करल नाही तर तसाच राहील आयुष्यभर. लय नाटकं झाली त्याची, नाही तर हाकलून देऊ त्याला. अहो, असं कसं बोलताय तुम्ही? मग काय करायचं? त्याला लगीन करायचं नाही म्हणलं, त्याला सांगायला नका का? अहो, पण काहीतरी उपाय असेलच की. आता काय उपाय अपाय काय राहिला नाही. एकच उपाय, त्यानं लग्न करायचं, नाही तर इथून त्यानं निघून जायचं, बस. अहो, पोरगं आहे ते आपलं. विक्रम, ये बाबा ये. हे बघ, तू काळजी नको करू. ते तसलं काही बी करायचे नाही. अरे, अक्कोळला बाळू मामा म्हणून आहे ती, आपण त्यांच्याकडे जाऊ. याय, मी तुझ्या पाया पडतो, मला कुठे बी नेऊ नकोस. अरे, असं काय करतोस? आता इतक्या ठिकाणी गेलो की नाही, अजून एका ठिकाणी, त्यानं काय होतंय? अगं मला समजावून तर घे. हे बघ, या येळेला तू माझं ऐक. आपण दोघंच गुमान जायचं, त्यासने काही बी सांगायचं नाही. अयो, त्याचं काय होईल ते होईल, पण मला वेगळीच काळजी लागून राहिली बघ. कंची अयो पाटलाची, अयो मी त्याला शब्द दिला की त्याचं काम होणार म्हणून, हे काम झालं नाही. अयो आता मी आधीच सांगितलं होतं ना तुम्हाला, तिथं तुम्हाला आठवत नाही? हा, मी आधीच सांगितलं होतं त्या भैऱ्याकडे जाऊ नका, त्याच्याने काम होणार नाही, नाही होणार सांगत होत नाही. तुम्ही नाही ऐकलं, त्या पाटलाने नाही ऐकलं. अयो येत त्या, पण मला काय माहिती तू बरोबर बोलत होता असं म्हणून ना. काय मग, कधीतरी विश्वास ठेवत जा लोकांवर. आपलंच खरं असं असतं का कुठं? तिकडे ते सखा पाटील शिव्या घालतो तुम्हाला, तिकडे त्यो पाटील बी शिव्या घालतो असन. अयो मला शिव्या घालतात. मग का कौतिक करणार आहे का? ते सखा पाटील का चांगल्या थोबाडाचा आहे का? अख्ख्या गावभर हिंडत असन ते तुमच्या नावाने बोंबलत. आणि याच गावात नाही, आजूबाजूच्या 10-15 गावात बी बॉम्ब चालू केले असन त्यांनी. अयो अयो, मग आता काय करायचं रे त्या? काय करायचं? काहीच नाही. आता काहीच होत नाही माहितीये का? संपली तुमची मैत्री, संपली आता. शान घालतील तुमच्या तोंडात लोक आता. यो यो येत त्या, मी ऐकून घेतो, तू खूपच बोलायला लागलास रे. मग का खोटं बोलतो का म्या? हा, खोटं बोलतो का? काय मैत्री होती राव तुमची, हा? किती चांगली मैत्री होती. ती पाटलीन बाई ती काय विचार करत असन? हे समज त्या भैरीमुळे झालं, त्याला फटकारलं पाहिजे त्याला असं. अयो यो अय्यो अय्यो, बंद करा ते. आता बघा, हे लोक आता बाळूकडे जाते आणि त्यांचं काम बी होईन. यो यो, असे कसे होईल? असं कसं होईन म्हणजे? होणार. तुम्ही बाळूला ओळखतच नाही हो, मी ओळखतो बाळू कोण आहे ते. हे आता बाळूकडे जाते आणि त्यांचं काम बी होईल. आणि तसं झालं तर काय होईल माहितीये का? समजे लोक बाळूच्या पाय पडते, ते तुम्हाला आणि त्या भैऱ्याला कोण नाही विचारणार. यो यो, काही झालं तरी ती माणसं बाळूकडे जाता कामा नये, असं काहीतरी करायला पाहिजे बघ. काय करायचं करा तुम्ही आता. काय रे, काम झाली का समधी? नाही, चालू आहे.
गाडी माणसं आहेत का गेली? आहेत पर जा त्याला आता काही काम असेल तर थांबायला सांगतो. त्यासनी काही कामं असतील तर सांग आणि तू अक्कोळला जा. अकोळला तिथे बाळू मामा म्हणून आहे ती, त्यासनी विचार भेटायचं हाय कवा येऊ दे. होय. आणि हे जर भेटले तर ह्यासनी काय बी सांगू नका. हा लागलीच जा आणि काय काय होतंय ते माघारी येऊन सांग मला. होय होय जा. होय.